नमस्कार. आज मी तुम्हाला 7 हॅबिट्स फॉर बेस्ट ॲस्मा कंट्रोल 7 सवयी सांगणार आहे ज्या तुम्हाला दम्यावर किंवा अस्थमावर सर्वोत्तम नियंत्रण मिळविण्यास मदत करू शकतात. 1. ट्रिगर फॅक्टर्स टाळणे. तुमचे दम्याचे ट्रिगर फॅक्टर्स ओळखणे, ते टाळणे आणि त्यांच्या संपर्कात यायचं कमी करणे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या दम्याचे ट्रिगर्स जसे की धूळ, परागकण, पाळीव प्राण्यांची केस, बुरशी, धूर, हवा प्रदूषण, थंड हवा आणि काही रसायने किंवा वास, ॲलर्जी निर्माण करणारे घटक, त्रासदायक पदार्थ, व्यायाम यांचा समावेश होतो. तुमच्या घरात आणि बाहेर असताना यांच्यापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करा. मास्क वापरा, नियमितपणे साफसफाई करा, एअर प्युरिफायर वापरा आणि बेडशीट वारंवार गरम पाण्यात धुवा. 2. डॉक्टरांनी सांगितलेली दम्याची औषधे नियमितपणे घ्या. जरी तुम्हाला बरे वाटत असले तरी तुमच्या डॉक्टरांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, ज्यात कंट्रोलर आणि रिलीव्हर म्हणजेच त्वरित आराम देणारी दोन्ही औषधे समाविष्ट आहेत. नियंत्रक औषधे लक्षणे टाळण्यासाठी काम करतात आणि तुमच्या श्वसन मार्गातील दाह कमी करण्यासाठी त्यांचा नियमित वापर महत्त्वाचा आहे. अचानक लक्षणे जाणवल्यास त्वरित आराम मिळवण्यासाठी तुमचा रेस्क्यू इन्हेलर नेहमी सोबत ठेवा. 3. इन्हेलर वापरण्याची योग्य पद्धत शिका. काही रिसर्च स्टडीजमध्ये असं दिसून आलं आहे की 50%हून अधिक रुग्णांच्या इन्हेलर ओढण्याच्या पद्धती चुकीच्या आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचा इन्हेलर योग्यरित्या वापरत आहात याची खात्री करा. चुकीच्या पद्धतीने औषध घेतल्यास ते तुमच्या फुफ्फुसांपर्यंत प्रभावीपणे पोहोचू शकत नाही. तुमच्या डॉक्टरांना इन्हेलर वापरण्याची योग्य पद्धत दाखवण्यास सांगा आणि नियमितपणे तुमची पद्धत तपासा. प्रत्येक प्रकारचा इन्हेलर किंवा इतर औषध कसे आणि कधी वापरायचे हे समजून घ्या. 4. अस्थमा ॲक्शन प्लॅन. अस्थमा ॲक्शन प्लॅन तयार करा आणि त्याचे पालन करा. तुमच्या डॉक्टरांच्या मदतीने एक लेखी योजना तयार करा जी तुमच्या दैनंदिन जीवनात दम्याच्या व्यवस्थापनाची रूपरेषा देईल, तसेच बिघडणारी लक्षणे कशी ओळखायची आणि दमा अटॅक आल्यास कोणती पाऊले उचलायची हे स्पष्ट करेल. 5. तुमच्या फुफ्फुसाच्या कार्याचे निरीक्षण करा. तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या फुफ्फुसाच्या कार्याचा अंदाज घेण्यासाठी पल्मोनरी फंक्शन टेस्ट करा आणि त्यामध्ये होणारे बदल लवकर ओळखण्यासाठी नियमितपणे पीक फ्लो मीटर वापरा. 6. आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करा, जसे की संतुलित वजन राखा. जास्त वजनामुळे दम्याची लक्षणे वाढू शकतात. समतोल आहार घ्या. फळे, भाज्या, पौष्टिक पदार्थ यांचा आहारामध्ये समावेश करा. नियमित शारीरिक हालचाल करा. व्यायामामुळे फुफ्फुसाचे आरोग्य सुधारू शकते. तणावाचे व्यवस्थापन करा. दीर्घ श्वास घेणे किंवा ध्यान यांचा वापर करा, कारण तणावामुळे दम्याची लक्षणे वाढू शकतात. पुरेशी आणि चांगली झोप घ्या. अपुऱ्या झोपेमुळे दमा नियंत्रणावर परिणाम होऊ शकतो. धूम्रपान सोडा आणि दुसऱ्याच्या धूम्रपानाचा सेकंड हँड स्मोक संपर्क टाळा. आणि 7. तुमच्या डॉक्टरांकडे नियमित तपासणी करा. तुमच्या डॉक्टरांशी नियमित संवाद साधल्याने गरजेनुसार तुमच्या उपचार योजनेत बदल करणे शक्य होते आणि तुमचा दमा चांगल्या प्रकारे नियंत्रित ठेवण्यास मदत होते.